नमस्कार. खूप माणसांना वाटतं की धर्मांनी देव जन्माला घातले, म्हणजे धर्मांच्या मालकीचे देव आहेत असं खूप माणसांना वाटतं आणि तसं गैरसमज जगभर आहे. धर्म नसते तर देवच नसते वगैरे वगैरे. पण मानवी इतिहास असा इतका मजेशीर आहे की कुठल्याही धर्मांचा काहीही पत्ता नव्हता या पृथ्वीवर जगात, तेव्हा माणसांनी देव जन्माला घातले. आणि देव म्हणताना त्याला भाषिक बंधन नाही आहे. म्हणजे आपण काही बोलायला लागलो देव या शब्दात भारतात आणि मी बोलायला लागलो तर खूप लोक येतात, म्हणजे ज्यांचे मेंदू गुडघ्यात आहेत किंवा तिथेही नाहीत, त्यांचा तपासच लागत नाही मेंदूचा, असे लोक येऊन सांगतात की तुम्ही तुमच्या देवाबद्दल बोला, तुमच्या अल्लाबद्दल बोला, तुमच्या गॉडबद्दल बोला. तर देव हा शब्दच मुळात धार्मिक नाही. त्या लोकांना कळत नाही की देवाचा आणि धर्मांचा काही संबंध नाही. आणि त्या त्या भाषेत एकूणच त्या माणसांनी जी कल्पना केली आहे, हे कोणीतरी सर्वशक्तिमान आहे आणि तो हे जग चालवतो, किंवा त्यातही वाईट असं आहे की ती शक्ती फार गृहीत धरली जात नाही. म्हणजे काही कबूल केलं जातं की स्त्री शक्ती आहे, त्यात स्त्री शक्ती, पण बहुधा ते पुल्लिंगीच आहे आणि तो देव असं ते आहे. तर त्यांना ते कळत नाही की ते सगळ्या भाषांमध्ये देवच म्हटलं जातं. म्हणजे अल्लालाही मराठीत देवच म्हटलं जातं आणि आपल्या देवाला इंग्लिशमध्ये गॉड म्हटलं जातं. तर तो जाऊ द्या प्रकार, पण देव हा माणसानं जन्माला खूप आधी घातला आहे आणि याचा इतिहास जवळजवळ 50-60 हजार वर्षाचा सापडतो. म्हणजे जवळजवळ 70,000 वर्षसुद्धा मागं जाऊ शकतो आपण, इतका इतिहास आहे. 80,000 वर्षांपूर्वी माणसानं केनिया, म्हणजे आपलं जी मूळ भूमी आहे केनिया, इथोपिया, ही जी आपली आफ्रिकेतली मूळ भूमी आहे सगळ्या मानवांची, ती सोडली आणि जगभर स्थलांतर करायला सुरुवात केली. तर केनियात असेपर्यंत माणसाला देव आणि धर्म यांची फार गरज नाही वाटली. धर्म तर फारच आत्ताची कालपर्वाची गोष्ट आहे, अक्षरशः 4,500 वर्षापूर्वीची. पण देवाची गरज वाटली माणसाला, तर आधी नाही वाटली आणि नंतर ती वाटायला सुरुवात झाली. याचं खरं कारण, माणसाला या 80,000 वर्षात जेव्हा अन्न कमी पडायला लागलं केनिया आणि इथोपियामध्ये, आपल्या मूळ भूमीत, आपण सगळे केनियन आहोत, मूळचे पृथ्वीवरचे सजीव, सगळे सजीव, सगळी झाडं, सगळे प्राणी, सगळे पशु, सगळ्या वनस्पती, सगळे मासे, सगळे पक्षी, सगळी माणसं, सगळ्या सजीवांची उत्पत्ती केनियात झाली आणि तिथून त्या शाखा सगळीकडे पसरल्या. जशी माणसांनी स्थलांतर केली तशी जगभर पृथ्वीवर वाऱ्याच्या याच्यावर, पाण्यावर वनस्पतींनी स्थलांतरं केली, माणसांबरोबर स्थलांतरं केली, तर सजीव सगळीकडे पसरले. म्हणजे झाडांपासून माणसांपर्यंत, किंवा सजीवांची जेवढ्या प्रजाती आहेत ते सगळे जगभर पसरल्या आणि त्या वाढल्या. इतर सजीवांना देवाची गरज पडली नाही किंवा गरज वाटली नाही, पण माणसांना वाटली. कारण 80,000 वर्षापूर्वी माणूस जेव्हा खूप नीट स्थलांतर करायला लागला आणि पुढची 10-5 हजार वर्ष, 20,000 वर्ष तो स्थलांतर करत पृथ्वीवर फिरायला लागला, हळूहळू त्याच्या मेंदूमध्ये या स्थलांतरांनी वाढ व्हायला लागली, त्याच्या न्यूरॉन्समध्ये वाढ व्हायला लागली, त्याच्या विचारचक्राला सुरुवात झाली. तोवर भाषा सापडलेली नव्हती त्याला, पण तो काही काही धडपडी करायला लागला आणि त्याचा मेंदू विकसित व्हायला लागला. या मेंदूच्या विकसनाचा तोटा म्हणा किंवा फायदा म्हणा, तो असा झाला की माणसाला वाटायला लागलं हे सगळं चाललंय भोवती, हे चमत्कारिक आहे. म्हणजे माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि भोवतीच्या सृष्टीच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. आणि तो सृष्टीत जसा जन्माला आलाय तसं जगण्यापेक्षा उत्सुकतेनं या सृष्टीकडे पाहायला लागला. त्याच्या उत्सुकतेची सुरुवात झाली 60-70 हजार वर्षापूर्वी, आणि मग या उत्सुकतेची वाढ कायम होत राहिली, जी आजही चालू आहे. माणसाच्या जगण्यात आणि इतर सजीवांच्या जगण्यात फरक आहे की त्यांना कशाची उत्सुकता नाही अजूनही. असेल तर ती विकसित होत असेल, पण माणसाच्या मेंदूचं, जगण्याचं, सजीव असण्याचं वैशिष्ट्य असं आहे की माणसाला
उत्सुकता प्रचंड आहे प्रत्येक गोष्टीची. आणि या उत्सुकतेमधनं मग सगळ्या आजच्या जगाच्या कारभाराचा आविष्कार झाला, विकास झाला. अनेक गोष्टी शोधल्या माणसानं. आणि त्या उत्सुकतेच्या पहिल्या टप्प्यावर माणसाला वाटलं की हे काय चालू आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्याला पाऊस कळायला लागला, पाणी पडतं, त्याला समुद्र दिसले, एवढे आवाढव्य समुद्र दिसले, डोंगर दिसले, नद्या, दर्या, झाडं, प्रत्येक गोष्टीची उत्सुकता वाटत गेली त्याची. आपण जे खातोय ते, किंवा तो शिकार करत होता, इतर त्याची शिकार करत होते, इतर शिकार आपली करतात म्हणजे काय, आपण इतरांची शिकार करतो म्हणजे काय, अशा अनेक प्रश्नांच्या उत्सुकता माणसाला सुरू झाल्या. आणि त्यातनं परिणामतः माणसाचा मेंदू विकसित होत गेला, त्यात न्यूरॉन्स वाढत गेले आणि माणसाचा मेंदू विचारी झाला. या विचारातनं मग ते तोटा म्हणा, फायदा म्हणा, अनेक गोष्टी त्यानं जन्माला घातल्या मेंदूतनं सुद्धा. म्हणजे या सृष्टीत ज्या ज्या गोष्टी जन्माला येतात त्या गोष्टींचे आविष्कार किंवा विचार माणूस करायला लागला आणि त्या गोष्टींना नावं द्यायला लागला किंवा त्यांच्याबद्दल उत्सुकता बाळगायला लागला. आणि त्यातनं त्याला खूप गोष्टी चमत्कारिक वाटायला लागल्या. खरं तर या सृष्टीत कसलाही चमत्कार घडत नाही. ही सृष्टीत चमत्कारिक आहे कोण. म्हणजे आपला असा आकार असणं, नाक, डोळे, कान वगैरे, किंवा सगळे जनावरं, सगळं हे उत्पत्ती, सजीवांची उत्पत्ती वगैरे. तर माणसाला तो प्रश्न पडायला लागला की हे केलं कोणी. हे चमत्कारच खरंच आहे तो. म्हणजे ते आभाळ असणं, त्या चांदण्या असणं, त्या लटकलेल्या असणं, ग्रह असणं, पृथ्वी असणं, या सगळ्या गोष्टींची उत्सुकता प्रचंड वाढत गेली. याच्या मागं काहीतरी एक शक्ती काम करते. तर ही होय, ती काही एक गुरुत्वाकर्षणासारखी शक्ती आहे की जी काम करते. पण मग हिचा निर्माता कोण आहे. अर्थात हे प्रश्न त्यावेळचे नाही आहेत, त्यावेळचे प्रश्न साधेच होते. म्हणजे वीज कडाडली की माणूस ते पाहायचा आणि घाबरायचा सुद्धा, त्याला आनंदही व्हायचा. तर त्याच्या भावनांचे ते उद्रेक आहेत. त्याला तो प्रश्न पडायला लागला की हे कसं घडतंय. पाऊस पडतोय, कसा पडतोय. मग तो सूर्य आहे, चंद्र लटकलाय, चंद्र उजेड देतोय, सूर्य उजेड देतोय, ग्रह तारे चमकतायत, आग लागते, पूर येत आहेत. तर माणसाला ह्या सगळ्या चमत्कारांची उत्सुकता वाटत राहिली. आणि हळूहळू माणूस याचा विचार करायला लागला. आणि त्या सगळ्या चमत्कारांमध्ये जेव्हा तो संकटात सापडायला लागला, म्हणजे वणवे लागलेले आहेत आणि त्यात पोळून निघाला तो, किंवा उन्हाच्या झळांनी पोळून निघाला, किंवा पावसात खूप धो पावसात भिजून निघाला, किंवा पूर आले वाहून गेला, किंवा खूप थंडी वाटली आणि हिवानं गारठून मेला, बर्फ पडतंय त्याचं त्याला आश्चर्य वाटत राहिलं, वाळवंट होती, झाडांच्या सावल्या होत्या, अशा कितीतरी गोष्टी त्याच्या रोजच्या अनुभवाच्या होत्या. त्या सगळ्यांना तो चमत्कार मानायला लागला. आणि त्यातल्या ज्या संकटात घालणाऱ्या गोष्टी होत्या त्याच्या आवाक्या बाहेरच्या ज्या गोष्टी होत्या त्या त्याला महान वाटायला लागल्या किंवा मोठ्या वाटायला लागल्या. आणि हे काहीतरी चमत्कारासारखं आहे. तर ही असा चमत्कार वाटण्याची जी पहिली संकल्पना आहे 50, 60, 70 हजार वर्षापूर्वी, तेव्हा देव या संकल्पनेची सुरुवात झाली. आणि ती जसा काळ विकसित होत जाईल तशी विकसित होत गेली. धर्मांची स्थापना स्पष्टपणे 4,500 वर्षांपूर्वी झाली. पण देव खूप आधी हळूहळू जन्माला येत गेले. मग माणसांना भाषा आली. पहिल्यांदा चित्रांची भाषा आली. 40-45 हजार वर्षापूर्वी काढलेली माणसानं चित्र दिसतात. तो माणूस स्वतःला अभिव्यक्त करत बसला रेघवट्यांमधनं, गुहांमध्ये, दगडांवर त्यानं चित्र काढली. आणि त्या चित्रांमध्ये खूप गोष्टी होत्या. त्यानं केलेल्या शिकारी होत्या, चंद्र होते, सगळं त्याला जे जे चमत्कारासारखं वाटेल आणि नोंदवावं असं वाटेल तर त्या नोंदी आहेत पहिल्या. तर तिथं देव संकल्पना थोडी आणखी एक टप्पा पुढं सरकली. आणि नंतर करत 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 या सगळ्या चमत्कारांचं 20,000 वर्षापूर्वी मग मात्र बऱ्यापैकी याचं काहीतरी घाबरून राहिलं पाहिजे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी आयुष्य अनिश्चित आहे. यातनं माणसानं नीटच देव आकारानं आणला 20,000 वर्षापूर्वी. म्हणजे मग माणसं त्या देवांना घाबरून राहायला लागली. 2 गोष्टीतनं झालं देवाचं विकसन. एक भय
आणि दुसरं भूक. आणि भुकेच्या पोटी सुद्धा भयच आहे. म्हणजे एकमेव भावना जी आहे मोठी, भय. कशाचं भय? तर आपल्या जीवन मरणाचं भय. आणि या जगातनं काही संकट कधीही येईल आणि त्याच्यापासून आपण वाचलं पाहिजे, तर हे एक भय. तर देव किंवा धर्म किंवा जे जे काल्पनिक माणसानं शोधलं ना, हे भयापोटी शोधले आणि ते जगण्याच्या भयापोटी शोधले. त्याच्यात पोटाची भूक आली, त्याच्यात मृत्यूची भीती आली. आपण मरणार आहोत हे माणसाला अतिशय लख्ख कळायला लागलं. मरतोच माणूस हे लख्ख कळायला लागलं. आणि मग माणूस मृत्यूपासून वाचण्याचा काय उपाय करता येईल, तर माणसं अनेक उपाय शोधत बसली. उदाहरणार्थ अन्न खाण्याकडं, अग्नी ताब्यात घेण्याकडं, शेती करण्याकडं विकसित होत गेला माणूस. अन्नाची भीती तो घालवत राहिला, पण मरणाची भीती काही जाई ना अन्न सापडल्यावर सुद्धा, किंवा अनेक सुविधा सापडून सुद्धा माणसाचं भय काही संपलं नाही आणि ते मृत्यूबद्दलचं भय होतं. तर देवाची निर्मिती किंवा चमत्कारांची निर्मिती किंवा धर्मांची निर्मिती किंवा एकूण ती कर्मकांडांची निर्मिती ना, ही माणसाच्या भयातनं झाली, मृत्यूबद्दलच्या भयातनं झाली. म्हणजे मग भाषा यायला लागली, शब्द सुचायला लागले माणसाला, माणसं भाषेत बोलायला लागली. साधारण 20,000 वर्षापूर्वी माणसानं आ ऊ करायला सुरुवात केली आणि त्यानं स्थलांतरित होत होता, हे लक्षात घ्या. पुन्हा सांगतो, जगातली एकही भाषा जगातल्या एकाही समूहानं तयार केलेली नाही. जगातल्या सर्व भाषा जगभर फिरणाऱ्या सगळ्या समूहांनी तयार केलेल्या आहेत. तो आधी शिकारी करत होता, मांस खात होता, शिकारीत मरत होता आणि नंतर त्याला शेतीचा शोध लागला 10-15,000 वर्षापूर्वी. मग शेतीच्या जीवावर जगायला लागला तो. त्याचं अन्नाची तरतूद झाली, पण निसर्गाबद्दलची भीती आहे. उदाहरणार्थ शेती सुरू केल्यावर सुद्धा त्याच्या लक्षात आलं की हे अनिश्चित आहे सगळं. म्हणजे आपण पिकं पेरावीत आणि पाऊस येईलच याची शाश्वतीच नाही. बरं आला तर धो पडेल, पिकं वाहून जातील. तर जगण्याबद्दलची, निसर्गाबद्दलची अनिश्चितता म्हणजे माणसाची देवसंकल्पना. हे आणखी भाषिक जेव्हा स्वरूप सुरू झालं मानवी जगण्याचं, तेव्हा माणसानं त्याला शब्द द्यायला सुरुवात केली. ते काय आहे? ते हे सर्वशक्तिमान आहे आणि हे माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे. याला माणसानं देव हा शब्द दिला. आणि जगभर स्थलांतर करणारी माणसं आहेत ना, ती एकमेकांच्या भाषांमध्ये एकमेकांच्या भाषांची गुंतागुंत करत होती. ते ज्या भाषा शोधत होत्या, टोळ्या आणि समूह, आणि ते हिंडत होते जगभर, ते एकमेकांच्या भाषांचं आदान प्रदान करत करत जगभरच्या सगळ्या भाषा तयार झाल्या. कुठलीही भाषा स्वयंभूपणे तयार झालेली नाही. ती जगातल्या सगळ्या मानवी समूहांनी एकत्र तयार केलेली आहे स्थलांतराच्या खेळात, आणि त्या त्या प्रदेशात त्या भाषा विकसित आणि घट्ट होत गेल्या. स्थलांतरांचं प्रमाण कमी झालं शेतीच्या शोधानंतर, तर मग भाषाही स्थिर होत गेल्या, सगळ्या जगातल्या सगळ्या भाषा. आणि काही भाषा आत्ता 2-4 हजार वर्षात जन्माला आल्या, 5,000 वर्षात जन्माला आल्या, आणि अजूनही भाषा जन्माला येत आहेत. खूप साऱ्या भाषा ज्या निरुपयोगी आहेत, ज्या माणसाच्या पोटाला देऊ शकत नाहीत, त्या मरतात. माणसाच्या पोटाशी संबंधित ज्या भाषा उपयोगी पडतात त्या जगतात. नव्या भाषा जन्माला पण येतात, अजूनही येतात. म्हणजे आता भाषा जन्माला आल्यात, आता कोटा संपलाय पृथ्वीचा असं नाही आहे. नव्या भाषा पुन्हा पुन्हा जन्माला येत राहणार, त्या विकसित होत राहणार. मग त्यांची नावं पण वेगवेगळी असतील. म्हणजे मध्ये नाही का हिंदी आणि इंग्लिशचं काहीतरी मिक्स झालं, त्याला इंग्लिश म्हणायला लागले. तर तसलं काहीतरी होत राहणार. ही प्रक्रिया अखंड आहे. आणि माणसं आजही स्थलांतर करतात. आजही माणसं, पृथ्वीवरची सगळी 850 कोटीची जी लोकसंख्या ना, ती एकमेकांवरच अवलंबून आहे. तुम्ही किती देश नावाची डोंगे जन्माला घाला, टोळ्या नावाची, धर्म नावाचं काही तुम्ही जन्माला घाला, पण पृथ्वी एकच आहे आणि पृथ्वीवरची माणसं पण एकच आहेत. आणि त्यांच्यात खिचडा होत राहणार, संकर होत राहणार, संमेलन होत राहणार. त्याच्यातनं सगळ्या गोष्टींची संमेलनं होणार. आहार विहार, पोशाख, भाषा, सगळं ज्ञान, सगळं विकत. तर ती ही प्रक्रिया जुनी पण आहे. त्या काळात लॅटिन भाषांमध्ये ड्यूस किंवा झूक नावाचे काही शब्द जन्माला आले. मग अरबांनी ते शब्द जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ग्रीकांनी ते पोहोचवले. ग्रीक आणि अरब हे नंतरच्या काळातले, जग स्थिर होत असताना सुद्धा हे सतत भटकत राहणारे लोक होते. आतापर्यंत हे 1000 वर्षापूर्वीपर्यंत भटकत राहिले, नंतरही भटकत राहिले. राज्य करायला गेले, स्वाऱ्या करायला गेले, लूटमार करायला गेले, प्रवासाला गेले, व्यापाराला गेले. पोट
हेच मागं राहिलं कारण त्याच्या. पोट भरण्यासाठी आणि आपण समृद्ध होण्यासाठी माणसं स्थलांतर करत राहिली. त्या स्थलांतराची स्वरूपं टोळीची राहिली. टोळ्यांनी हल्ले केले, टोळ्यांनी लग्न केली, टोळ्यांनी प्रेम केली, टोळ्यांनी प्रवास केले, टोळ्यांनी व्यापार केले, असं काही स्वरूप राहिलं. 4-5 प्रकारांमध्ये माणसं स्थलांतर करत राहिली आणि ती अजूनही चालू आहे. आता ज्ञान आणि विज्ञान आणि व्यापार आणि आयात आणि निर्यात काही ना काही चालू आहे जगभर. पृथ्वी एकच आहे, पृथ्वी गोल आहे आणि सगळी माणसं एक आहेत, याचे हे पुरावे आहेत. यात माणसानं कधीतरी ह्या चमत्कारांना देव असा नाव शब्द दिला आणि देव हाच शब्द होता आणि तो कुठल्याही भाषेतला नाही. त्याची एवढी रूपांतर होत आली सगळीकडं आणि मग देव हा शब्द जगातल्या सगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आहे. आणि त्याचं मूळ देव याचा अर्थ असा आहे की माणसाने ती जी भाषा तयार केली तो आपल्यापेक्षा प्रभावशाली, आपल्यापेक्षा मोठा, आपल्यापेक्षा चमकदार, प्रकाशमान, कधीही संकटात पाडू शकणारा आणि कधीही संकटातनं बाहेर काढू शकणारा तो देव. त्याची मग वेगवेगळ्या भाषात वेगवेगळे रूपांतर झालं. कोणी परमेश्वर म्हणालं, कोणी अल्लाह म्हणालं, कोणी गॉड म्हणालं. पण देव संकल्पना गेली 20,000 वर्ष जगभर तरळत राहिली. आणि सगळ्यात महत्वाचं त्याची कर्मकांड पण तेव्हा सुरू झाली. लोकांना ती भीती पोटी असं वाटलं की याला खुश केलं पाहिजे या शक्तीला. मग लोक खुश करण्याच्या नावाखाली कर्मकांड करायला लागली, पूजापाठ करायला लागली, काय म्हणता येत असतील त्या भाषेत प्रार्थना म्हणायला लागली, चित्र काढायला लागली, त्याला बळी द्यायला लागली. आणि एवढं करून नाही तो खुश झाला का, नाही झाला का, काही. पण माणसं घाबरायला लागली. घाबरण्यातनं, माणसाच्या निसर्गाला घाबरण्यातनं, निसर्गाकडनं मिळणाऱ्या मृत्यूला घाबरण्यातनं माणसानं परमेश्वर, देव वगैरे संकल्पना सुरू केली आणि ती जगभर, आता काही वेगवेगळी नावं असू दे, पण ती जगभर विकसित होत गेली आणि त्याला जगातले ते प्रदेशातले लोक आपल्या आपल्या पद्धतीनं विकसित करत गेले. आणि खूप उशिरा या देवांना हाताशी धरून आपण काही टोळी तयार करू हे लोकांच्या लक्षात आल्यावर गेल्या 4,500-5,000 वर्षात धर्म नावाच्या टोळ्या तयार व्हायला लागल्या. लक्षात आलं का? देव आधी आहे. तो कोणी जन्माला घातला? माणसानं. मग देवासाठी त्याला देवाला संघटित स्वरूप द्यायचं असेल आणि बंदिस्त स्वरूप द्यायचं असेल, त्याला कुठल्या तरी टोळीत कोंडायचं असेल, तर त्याला धर्म नावाची गोष्ट चिकटवली माणसाला. मग ते बंदिस्त धर्म आले आणि धर्मांनी आपापल्या मालकीचे देव तयार केले. आणि नीतिमूल्य, भीतीवर मात करण्यासाठी म्हणून देव आले. भीतीला आधार मिळवण्यासाठी, मानसिक बौद्धिक आधार मिळवण्यासाठी आणि जगण्याचा आधार मिळवण्यासाठी देव आले. पण दुसऱ्या बाजूला नैतिकता, माणसांमधली नैतिकता आणि अनैतिकता यांचं नियंत्रण करण्यासाठी म्हणून पण माणसानं देव वापरला. आणि त्यातनं मग देव ही संकल्पना, आणि ती जवळजवळ 9-10 हजार वर्ष जुनी आहे. पिरॅमिड्समध्ये दिसते, सिंधू संस्कृतीत थोड्याफार प्रमाणात दिसते. तिथं देवळं नाही आहेत, पण देव आहे. त्यांच्या कल्पनेतलं कुणीतरी एक सर्वशक्तिमान आहेच. त्याला ते देव म्हणायचं का नाही, काही वेगळ्या भाषेत बोलत होते का, आलाही जमत आहे. पण ती एक शक्ती मानली आहे त्यांनी. आणि तिच्या पद्धतीची कर्मकांड वगैरे आत्ता सुरू झाली. नंतर सिंधू संस्कृतीनंतर किंवा पिरॅमिड संस्कृतीनंतर या सगळ्या जुन्या ज्या प्राचीन संस्कृती आहेत, मेसोपोटेमिया, या सगळ्या संस्कृतींनंतर धर्म जन्माला आले आणि धर्मांनी मग देव हाताशी धरले आणि देवांचं दडपण दाखवून किंवा देवांचं भय दाखवून, पुन्हा भय यायचं दाखवून माणसं नैतिक राहतील याची व्यवस्था केली. अर्थात ती नैतिकता किती पाळली वगैरे आपण परवाच्या व्हिडिओत बोललोच आहे. कोणी कधी नैतिक भीतिक काही पाळलेलं नाही. अजून नैतिक व्हायचंच आहे जग. माणसांनी ठरवलेल्या मूळ नैतिकतांकडे अजूनही जग जायचंच आहे. पण दरम्यान हा देव राहिला धराला आणि देवाच्या दडपणाखाली लोक टोळीबद्ध तरी झाली आणि त्या धर्मांनी मग त्याचा जास्ती गैरफायदा घेतला किंवा फायदा घेतला म्हणा, की टोळी बंदिस्त ठेवायची असेल तर त्याला त्यांनी एक देव दिला. आणि मग अशा सगळ्या टोळ्यांनी आपापले देव शोधले आणि जगभर देवांचा ढिगारा आहे. म्हणजे कुठलं ते नुसत्या धर्मांचं एक देव नाही आहे, अनेक धर्मांचे अनेक देव आणि मग आणखी एक उपदेव जन्माला घातले लोकांनी.
म्हणजे मोहम्मद पैगंबरांना सांगितलं की अल्लाशिवाय कुठलाही देव नाही, आणि त्यांना सांगितलं मध्यस्थ कोणी नसतो, धर्मात मध्यस्थ नाही कोणी. पण अर्थात मुसलमानांनी ऐकलेलं नाही. अनेक पीर आणि अनेक साधू, अनेक फकीर, अवलिया आणि अनेक सुफी वगैरे जन्माला घातलेच, आणि ते सगळ्या धर्मांमध्ये आहे. म्हणजे कुठल्याही धर्माचं मूळ ते एका देवाशी संबंधित आहे, की तो एकमेव आहे आणि तो सगळ्यांचं संचालन करतो. हे जरी खरं असलं तरी खूप लोकांना ना ते एका देवावर भागवता येत नाही. माणसं आपापलं शोधत बसतात. म्हणजे मग काही काही लोकांनी मग मूर्त्या शोधल्या. मूर्त्या आपल्या नाही आहेत. भारतातलं पहिलं देऊळ 1,500 वर्षापूर्वी बांधलं गेलं वृंदावनला, आणि ते कृष्ण नावाचा तिथला जो राजा आहे तो आहे. कृष्णाची ती कथा आहे, ती 1,500 वर्षापूर्वी त्याचं देऊळ बांधलं. तो तिथला राजा आहे, आणि तिथल्या ज्या समाजाचा तो गरीब लोकांचा, शेतकऱ्यांचा, गवळ्यांचा राजा आहे तो. तर त्या गवळ्यांच्या राजानं ते हे जे महाभारतातले पांडव कौरव आहेत हे दिल्लीवरनं फार दादागिरी करत होते. म्हणजे पांडव पण त्याला नको होते आणि कौरव पण त्याला नको होते. ते दादागिरी करत होते, आणि त्यांच्या आपापसातल्या भांडणात तो पट्टा भरडला जात होता. तर त्याच्यात मग कृष्णानं बरोबर ते खेळ करून या दोन्ही घराण्यांना नीट संपवलं, त्यांना वाटेल लावलं. कृष्णनीती वगैरे म्हणतात. तर तो इतका साधा पण विचारी माणूस होता की त्यानं ते, आणि तर कृष्णाच्या भक्तीपायी किंवा कृष्णाचं जे श्रेष्ठत्व आहे त्यातनं त्याला मान्यता देऊन भारतातलं पहिलं देऊळ 1,500 वर्षापूर्वी वृंदावनात बांधलं गेलं, उत्तर प्रदेशात. आणि मग तिथून देव ही संकल्पना आणि मंदिर ही संकल्पना सुरू झाली. पण जगभर मग वेगवेगळ्या आकाराचे, उकाराचे, मग लोकांनी मग आदिवासी म्हणून ज्यांना आज म्हटलं जातं. खरं तर आपण सगळे पृथ्वीवरचे लोक आदिवासीच आहोत. आदिवासी का म्हणायचं असतं मला कळलेलं नाही अजून. ठीक आहे, पण ते ज्यांना भारतात ज्यांना हाकलून दिलं किंवा अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात ज्यांच्यावर अन्याय केले, अत्याचार केले, आणि ज्यांच्या मूळ भूम्यांवर हल्ले केले, आक्रमण केली, बलात्कार केले, जाळपोळी केल्या, आणि ज्यांना हाकलून दिलं त्यांना आता आदिवासी म्हटलं जातं. तर ती करुणेची व्याख्या आहे. आपण एका अर्थानं सगळेच आदिवासी आहोत. पण त्यांना पुन्हा आपल्यातल्या आपल्यात जे संघर्ष झाले, आणि ज्यांना आपण अन्याय करून, बलात्कार करून, जाळपोळी करून, ज्यांच्या जागा जमिनी लुटून ज्यांना हाकलून दिलं मग नागर समाजातनं, त्यांना आदिवासी म्हटलं जातं. तर मग आदिवासींचे देव आहेत. आणि मग देव नाही अशी एकही गोष्ट नाही आता पृथ्वीवर. कशालाही देव मानलं जातं, कशालाही. पशूंना देव मानलं जाईल, पक्ष्यांना देव मानलं जाईल, माणसांमध्ये देव शोधले जातील, पाण्याला देव मानलं जाईल, सूर्याला, ग्रहमंडळाला, कशालाही, मातीला, पृथ्वीला, झाडांना, दगडांना. देव नाही अशी जगात एकही गोष्ट माणसानं सोडली नाही. झाडापानांपासून, आणि मग ती सगळी गुंफण आहे. तुम्ही लक्षात घ्या, जगातल्या सगळ्या गोष्टींची गुंफण ही देव संकल्पनेभोवती आहे. त्यात देव तरी आहे किंवा देवासाठी व्हायचं तरी आहे. डुकरांना देव मानलं, माशांना देव मानलं, गुरांना, जनावरांना देव मानलं. जगभर आहे. आपल्याकडे फक्त गोमाता वगैरे चालतं असं नाही आहे. जगभरच्या संस्कृत्यांमध्ये म्हणजे ते प्राणी मारून पण खायचे आणि त्या प्राण्यांना देव पण मानायचं. तर ते जास्ती उलट ज्याचे आपल्यावर उपकार होतात तो मोठा, महान आणि मदत करणारा आपल्याला. तर हे आहेच आहे. ही प्रक्रिया धर्मांनी ताब्यात घेतली देवाची, आणि तिच्या भोवती सगळं विश्व विणवून हा तुमच्याकडं पाहतोय आणि तुम्हाला शिक्षा देईल, तुमच्या पापांची नोंद हा करतोय. पाप आणि पुण्य नावाची गोष्ट तयार केली. नैतिकता आणि अनैतिकतेला पाप आणि पुण्य अशी व्याख्या दिली सगळ्या धर्मांनी, जगातल्या सगळ्या समाजाने. तुम्ही धर्म हा शब्द त्या अर्थाने घेऊच नका. मानवी समाजानंच ठरवलं नैतिकता काय, अनैतिकता काय, चूक काय, बरोबर काय, पाप काय आणि पुण्य काय. आणि स्वर्ग कशाला म्हणायचं आणि नरक कशाला म्हणायचं. स्वर्ग म्हणजे चांगलं जगणं, आणि नरक म्हणजे घाणेरडं जगणं. आणि मग स्वर्ग नरकाच्या कल्पना अतिशय माणसानं प्रतिभा विलासानं स्वतःच्या इतक्या विस्तारित केल्या आणि सांगितलं तुम्हाला नरकात जावं लागेल. आणि त्या दडपणाखाली माणसाने नैतिक राहावं म्हणू नये. आणि माणसं ते पाळतही राहिली आणि झुगारतही राहिली. सगळ्या धर्मातले सगळे लोक धर्म फाट्यावर मारून वाटेल ती पापं बिपं करतात, पुण्य करतात, सगळं चालू आहे. माणसांचं हे नेकीनं आणि इमानदारीनं चालू आहे देवधर्म. तर त्यात वाईट काहीच नाही. पण मग झालं असं, यातल्या आता 2 महत्त्वाच्या आणि शेवटच्या गोष्टी बोलायच्या. माणसानं निसर्गाला घाबरून आणि मृत्यूला घाबरून आदर देण्यासाठी म्हणून का होईना,
स्वतःची भूक भागवण्यासाठी म्हणून का होईना, स्वतःला भीतीतनं बाहेर काढण्यासाठी म्हणून का होईना, कोणीतरी आधार देईल, पुनर्जन्माला घालील आपल्याला वगैरे वगैरे इच्छांनी देव जन्माला घातले असले तरी आत्ता देव ही संकल्पना आणखी बळकट होण्याचं कारण आहे. तर आता नुसती निसर्गाची भीती नाही राहिली, तर आदिम काळापासून माणसाला आणखी एका व्यक्तीची किंवा एका गोष्टीची भीती वाटते, तिच्यावर विश्वास वाटत नाही, ती म्हणजे माणूस. म्हणजे निसर्गाच्या समोर आपण अपुरे आहोत आणि निसर्ग आपल्याला त्रास देईल या भीतीला कारणीभूत देव आहे, किंवा देवाला जन्माला घालण्याचं कारण हे सुद्धा आहे निसर्गाची भीती, भय, मृत्यूचं भय. पण धर्मांची स्थापना झाल्यानंतर आणि आदिम काळापासून आलेलं एक जे प्रचलन आहे, माणसातलं वैर, माणसातलं अविश्वास, माणसातला संशय, माणसांचा एकमेकांवर विश्वास नसणं, यातनं सुद्धा देव ही संकल्पना बळकट झाली. दुसऱ्या बाजूला एवढ्या सगळ्या 80,000 वर्षाच्या काळात खूप माणसांना कळत राहिलं की हे काही नाही आहे, देव नावाची गोष्ट नाही, चमत्कार नावाची गोष्ट नाही, हे घडणार ते घडणारच आहे, याचं काय नियंत्रण वगैरे ते शोधायची गरज नाही. माणूस शुक्रजंतूतनं जन्माला येतो, राबतो, वाढतो आणि एकदम मरतो. जन्म आणि मृत्यू सत्य प्रवास आहे, मधला प्रवासही सत्य आहे, ते पोट भरण्याशी संबंधित आहे. त्याच्या लैंगिक भुका आणि पोटांच्या भुका भागणं आणि मग त्याच्यातनं समाजरचना तयार झाली आहे. तर याची गरज नाही आहे सांगणारे लोक पण गेल्या 80,000 वर्षात तयार झालेत. आपल्याकडची ठळक उदाहरणं आहेत आणि मोठी 2 उदाहरणं म्हणजे गौतम बुद्ध आणि महावीर जैन, ज्यांचा ज्ञात इतिहास आहे आपल्याकडं आणि तो 2,500 वर्षापूर्वीचा आहे. त्यांनी 4 वाक त्याच्या आधीच आहे. या लोकांनी स्पष्टपणे सांगितलं हे नाही आहे. आणि सगळ्यात वाईट काय झालं, तर या धर्माच्या आणि देवाच्या भीत्यात, धर्म आणि देव वाईट नव्हते, पण काही लोकांनी धर्म आणि देव ताब्यात घेतले आणि इतरांना घाबरवून ते आमच्या ताब्यात आहेत आणि आम्ही म्हणू ते करू, देव आमचं ऐकतो असं म्हणणाऱ्या जमाती सगळ्या धर्मात तयार झाल्या आणि त्यांनी माणसांना ताब्यात ठेवायला, नाचवायला, वाकवायला, वापरून घ्यायला, राबवायला सुरुवात केली. आणि त्यातनं त्यांचे अत्याचार वाढले, विकृत्या वाढल्या आणि कर्मकांडांच्या विकृत्या प्रचंड वाढल्या. काहीही कर्मकांड, आणि ती सगळ्या धर्मात. तुम्हाला अजब नाही वाटत का? कुठली तरी एक नैसर्गिक शक्ती आणि ती तुमचा बाप आहे वगैरे, आणि मग 5 वेळा नमाज पडा, चर्चमध्ये जाऊन असं ते करा, घंटा हलवा, दिवे लावा, हे आलं कुठून? काय गरजेचं आहे? देव आहे आणि मी तो मानतो आणि हे देवा माझ्यावर कृपा कर, हे मनात म्हटलं आणि कुठल्या तुमच्या भाषेत म्हटलं तरी झालं की. त्याच्यासाठी मग 5 वेळा नमाज पडा, हजला जा, देवळं बांधा, मशिदी बांधा, दर्गे बांधा, काबा नावाचा दगडच ठेवा, आम्ही मूर्तीपूजक नाही म्हणायचं आणि पुन्हा जाऊन त्या दगडालाच पूजायचं, त्याच्या भोवती फेऱ्या काय घाला, प्रदक्षिणा घाला, कुठल्या तरी सैतानाला दगडं मारा. आणि सगळ्या धर्मात एक ख्रिश्चन, जीव आणि जैनांमध्ये पण आणि बौद्ध, ज्यांनी धर्म नाकारला, देव नाकारला, त्या लोकांचेच धर्म झाले आणि त्यांचीच कर्मकांड सुरू झाली. नाही ते जैन मुनी वगैरे फिरतात, बौद्ध भिक्खू फिरतात वगैरे, ते पाहिल्यावर चमत्कारच वाटतो ना, आश्चर्यच आहे. म्हणजे त्यांनी झुगारून दिलं हे सगळं, त्यांनी जगण्याची आचरण पद्धती सांगितली, फक्त त्यांनी त्याचं ते अवतारच केले. मग काय पोशाख, कपडे, टोप्या, अमकं तमकं, माळा बिळा, आणि मग आमच्या ताब्यात धर्म आहे, आम्हाला तत्व कळतात धर्मांची, असं म्हणण्याला विरोध करणारे पण लोक. म्हणजे एका बाजूला पौरोहित्य करणारे लोक ही जन्माला आले, त्यांनी धर्मांचा आणि देवांचा व्यापार मांडला. दुसऱ्या बाजूला लोकांना घाबरवायला याचा वापर केला, घाणेरडा वापर केला, विकृत, त्यातनं घाणेरडी कर्मकांड जन्माला घातली. या सगळ्याची देव आणि धर्माला गरज होती का? अजिबात नाही. धर्म म्हणजे काय तर आचरण, नैतिक आणि अनैतिक आचरण. अनैतिक आचरण करणारा तो त्या धर्माचा नव्हे, नैतिक आचरण करणारा तो त्या धर्माचा आहे. काल परवाच्याच व्हिडिओत मी म्हणालो की कुठल्याही अनैतिक आचरण करणाऱ्याला कुठलाही धर्म स्वतःतून बहिष्कृतच करत नाही. बेवडा पिऊ नये इतकं साधं तत्व जर सांगितलं असेल, खून करू नये, खोटं बोलू नये, जुगार खेळू नये, अशी कितीतरी नैतिकतेची आचरणं, बलात्कार उलट नये, लोकांवर बायांवर लाईनी मारू नयेत, पुरुषांवर भाळू नये वगैरे, असं कितीतरी आचरणं सांगितली ना सगळ्या धर्मांनी. ती सगळी आचरणं मोडत तर जगतो आपण, आणि तरी पुन्हा धार्मिक म्हणवतो स्वतःला.
आणि देवाला घाबरल्याचं दाखवतात. मग त्याची कर्मकांड, पूजा, आणि मग ते खर्च, लाखोचा खर्च, देवळं बांधा अब्जावधीची, मंदिरं बांधा, चर्चेस बांधा, विहार बांधा. जैनांचं तर धुमाकूळ चालू आहे. परिग्रह सांगितला महावीरानं. एवढा परिग्रह दिसतो आणि ती देवळं त्यांची चकाचक पाहिल्यानंतर लक्षात येतं याच्यात कितीतरी जगातली गरीब कुटुंब शिकली, आरोग्य व्यवस्थेनं, शिक्षण व्यवस्थेनं मोठी झाली असती. हे देवळं, मशिदीन, चर्चेस आणि हे सगळं काही गरजेचं नसतं. लोकांनी ते केलं तर धर्मविकृतीकडे गेले, धर्म आर्थिकतेकडे गेले, आणि धर्मांची ही स्वतःशीच केलेली प्रतारणा आहे. धर्मांनी कधी आग्रह धरले नाही देवळं बांधा लाखोची. धर्मांनी कर्मकांड नाही सांगितलेले, असं स्पष्ट सांगतो मी. ज्यांनी कर्मकांड केली ना ती पुन्हा घाबरवण्यासाठीच केली. तर घाबरवण्याचं काय गरज होतं एका माणसानं दुसऱ्या माणसाला घाबरायचं? आणि म्हणे नैतिक राहील, तो राहिला का? तुमचे सर्वाधिक जास्ती लोकसंख्या तुमची अनैतिकच वाटते कुठल्याही धर्माची. कुठलाही धर्म घ्या जगातला. तर धर्मांचं आणि देवांना काही लोक घाबरलेले नाहीत बरं का. प्रत्यक्षात घाबरलेच दाखवतात. आणि समूहात राहायचं ना. मग लग्न व्यवहार आहे, रोटीबेटी व्यवहार आहे, मृत्यूचा व्यवहार आहे, समाजात राहायचंय. आपलं प्रेत कोण उचलून नेणार? लोकांनी मृत्यू ताब्यात घेतला ना धर्मांनी. आमच्या प्रथांनी माणसं मरतील, आमच्या प्रथांनीच विधी होतील. विधी शोधले, माणसं घाबरट ताब्यात राहिली त्यांच्या. त्यातलं शेवटचं मुद्दा असं आहे, माणसाला माणसाबद्दल विश्वास नाही राहिला. ही व्यवस्था पहिल्यापासून होती. आणि धर्मांनी समूहानं, टोळ्यांनी, टोळ्यांच्या प्रकारांनी, मग ते वर्णाच्या टोळ्या असतील, जातीच्या टोळ्या असतील, रंगाच्या टोळ्या असतील, प्रदेशाच्या टोळ्या असतील, देशाच्या असतील, भाषेच्या असतील, कुठल्याही प्रकारच्या टोळ्यांनी अजून एका गोष्टीचं न्यूनत्व या जगातलं भरून नाही काढलं. ते म्हणजे माणसाला माणसाचा विश्वास न वाटणं. या जगात माणूस सगळ्यात जास्ती घाबरतो आत्ताच्या काळात. आधुनिक काळात माणसानं सगळ्या सुविधा तयार केल्या आता जगण्याच्या. माणसानं बक्की घरं बांधली, माणसानं पूर्व व्यवस्थापन केलं, माणसानं आगीचं व्यवस्थापन केलं, माणसानं हवेतनं उडण्याची कला शोधली, समुद्राच्या तळातनं जाण्याची कला शोधली. जे जे अशक्य होते एकेकाळी माणसानं ते सगळं साधलं. एक गोष्ट मात्र अजूनही साधली नाही, दोन माणसांमध्ये आयुष्यभराचा कायमचा विश्वास टिकून राहील आणि दुसरा माणूस कधीही दागाबाजी करणार नाही, असं अजूनही राहिलेलं, अजून शिल्लक आहे ते व्हायचं. ते माणसाचं जे वैगुण्य आहे ना, त्यांना अजूनही माणसं देव मानतात. माणसाला दुसऱ्या माणसाबद्दल विश्वास नसणं, त्या दुसऱ्या माणसालाही पहिल्या माणसाबद्दल विश्वास नसणं. माणसं एकमेकांना जोखत माणसं एकमेकांबरोबर राहतात, पण माणसांना कायमचा विश्वास, आयुष्यभराचा विश्वास एखाद्या व्यक्तीबद्दल वाटेल असं होत नाही. आणि हे कुठल्याच नात्याबद्दल होत नाही. मुलांना आईबद्दलचा विश्वास नसतो. आईबद्दल तर प्रचंड श्रद्धा, तिच्या कविता करतील, भावनाशील बोलतील, रडतील, काय झटपडतील, सगळं आहे. पण आईवर पूर्ण विश्वास असं नाही, आणि आईचा मुलांवर पूर्ण विश्वास असं नाही. एकमेकांबद्दल विश्वास नसणं, यातनं देव जिवंत आहे अजून. हे नैसर्गिक कारण आहेतच. पोटाची भूक, अनिश्चितता जगण्यातली, माणसातली स्पर्धा, उद्याच्या दिवसाची अनिश्चितता, इकडं माणूस देव मानतोच. पण मला दुसरं कारण फार महत्त्वाचं वाटतं, ते म्हणजे माणसातला जो अविश्वास आहे, एकमेकांचा मेंदू वाचता न येणं जे माणसाचं आहे ना, त्यातनं तो गोंधळ आहे आणि तो देव तिथं भक्कम होतो. स्पष्ट सांगायचं तर माणसाला मनातलं जे बोलायचं असतं ना, त्याला जागा नसतात. माणसं यातनं मनोरुग्ण होतात. काहीतरी बोलायचं असतं. माणसाला 9 प्रकारच्या भावना आहेत. 9 रस म्हणतात त्याला. हे रस त्याला व्यक्त करायचे असतात. माणूस बिभत्स असतो, माणूस रौद्र असतो, माणूस हिंसक असतो, माणूस प्रेमळ असतो, माणूस करुण असतो. या सगळ्या 9 रसांचं मिश्रण म्हणजे माणूस. आणि त्याची अभिव्यक्ती ही माणसाला गरजेची असते आयुष्यभर. आणि त्या अभिव्यक्तीला त्या विश्वासाची जागा मिळणं कायमची असं माणसाच्या आयुष्यात होत नाही. माणसांच्या आयुष्यात येतात, एकमेकांशी व्यवहार जुळवण्यापुरता विश्वास असल्याचं दाखवतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या मागणं विश्वासच नसतो एकमेकांवर. आपल्याला पुढचा माणूस फसवेल का हे कायम सातत्यानं चालू असतं. आणि हे आदिम काळापासून आहे.
आणि मग जग एवढं आधुनिक झालं आहे, भाषा आल्या. आता माणूस भाषांमध्ये संवाद करून एकमेकांना शब्द देऊन जगू शकतो, आधार देऊ शकतो. आणि तरीही माणसं त्याचाही विचार करत राहतात की माणसं भाषा बोलतायत ती खरी आहे का, हे खरं बोलतोय का. खरं आणि खोटं आलं भाषेत माणसाच्या. या खऱ्या खोट्याच्या घोळात माणूस अडकलेला आहे. माणूस बोलत असला, मी म्हणालो माझं तुमच्यावर प्रेम आहे, तर माणसं पहिल्यांदा संशयात पाहतात, खरंच आहे का. बरं, मी खरंच बोलत असेल याची खरंच शाश्वती नाही. मला काहीतरी लाभ हवा असेल तुमच्याकडनं तर मी आपलं जाहीर करणार, आय लव्ह यू. म्हणजे आणि तुम्हाला वाटणार ते ढोंग करतोय का खरं आहे. अर्थात मी ढोंगही करत असू शकतो आणि खरंही असू शकतं. तर हा जो घोळ आहे माणसांच्या भावनांच्या अभिव्यक्तीतनं एकमेकांवर अविश्वास विश्वासाचा जो खेळ चालतो, याच्यात माणसाला बोलायला कोणीतरी हवं आहे, कोणीतरी ऐकून घ्यायला हवं आहे. मनात खूप येतं आणि माणसं एकमेकांवर नाराज होतात, ती शब्दांनी होतात. माणसं मग शब्द जपून वापरतात ना, मग शब्द जपून वापरण्यातनं राजकीयता चालू होते, वाईट राजकीयता. चांगलं बोलणं हे पण राजकारणच आहे, पण चांगल्या बोलण्याचे वाईट अर्थ काढणं किंवा वाईटच बोलणं हे विकृत राजकारण आहे. तर माणसं या राजकारणाला घाबरलेली असतात. म्हणजे भाषांचा विकास होऊन, विज्ञानाचा एवढा मोठा विकास होऊन माणसं एकमेकांच्या विश्वासाची नाही झाली, हा एक देव टिकून राहण्याचा प्रकार आहे. माणसं देवाशी बोलतात मनात आणि मनातल्या मनात बोलतात. माणसाला आता मनातल्या मनात पण भाषा येते. माणसाला आता लेखी भाषा, उच्चारित भाषा, मनात पण आपण मनातल्या मनातही काहीतरी म्हणत राहतो आणि सतत म्हणजे ते विचारचक्र आहे ना मनात भाषेतच चालू असतं. त्याला मातृभाषा म्हणतात. आता तुम्ही ज्या भाषेत विचार करता ती तुमची मातृभाषा असं म्हणतात. खरं तरी पितृभाषा पण म्हणायला पाहिजे. ते मातृ कुठनं आली कोणाच ठाऊक, पण ठीक आहे, म्हणजे मान्य करू आपण. तर तुम्ही ज्या भाषेत मनात मेंदूत विचार करता ती भाषा तुमची मूळ भाषा असते. आत्ताच्या काळात तिच्यात बोलत राहतात माणसं स्वतःशी आणि सतत चालू असतं 24 तास, झोपेत सुद्धा. आणि खूप असंही झालं की कोणाला तरी सांगावंच वाटतं आणि असंही काही पण होऊ शकतं. दुःखही असंही होऊ शकतं आणि आनंदही असंही होऊ शकतो आणि तो कुठेतरी व्यक्त करावा. तर माणसांकडे जाऊन माणसं व्यक्तही करतात दुःख, पण माणसांवर परिपूर्ण 100% निखळ पारदर्शी विश्वास नाही. तर माणसं मग सांगायचं, दुसऱ्याबद्दलच्या तक्रारी आहेत, स्वतःच्या समस्या आहेत, अडचणी आहेत, मनात आलेली पापं आहेत, काही असेल माणसाला कुठंतरी व्यक्त व्हावंसं वाटतं आणि मग माणूस एक काल्पनिक देव तयार करतो. त्याचा तो असतोच कोणी धर्मांनी दिलेला किंवा मनाशी, आणि मग तो संवादाला उपयोगी पडतो. मनोरुग्णतेला काही प्रमाणात उपचार म्हणून देव आवश्यक आहे. खरं तर या देवाची खरंच गरज नाही. माणसं आता याच्या नंतरच्या काळात पूर्णपणे एकमेकांशी पारदर्शी असं चांगलं जगू शकतील आणि माणसांनी तेच ठरवलं होतं. समूहरचना तयार करताना, समाजरचना तयार करताना माणसानं ठरवलं होतं आपण एकमेकांबरोबर विश्वासानं राहू. त्या विश्वासाला अजून माणूस नाही आला म्हणून देव टिकून आहे. माणसं पारदर्शी झाली आणि पूर्ण एकमेकांशी खुलेपणानं वागायला लागली, जसं आहे तसं वागायला लागली, जसे आहोत तसे खरे व्यक्त व्हायला लागली आणि खरंच एकमेकांच्या आधाराला आली. जे मानवी समाजानं ठरवलं होतं की एकमेकांना हातात हात देऊन, आधार देऊन, एकमेकांच्या हातात हात गुंफून आपण सगळं जगणं सुसह्य करू. मृत्यू येणारच आहे, पण मृत्यूपर्यंत जगणं चांगलं करू, हे ठरवलेलं अजूनही पाळलं गेलं नाही. मग माणसाने भ्रष्टाचार सुरू केले, माणसाचा प्रामाणिकपणा सुरू झाला. आता दवाखान्यात जा आपला विश्वासच नसतो, आपला पोलीस स्टेशनला जा विश्वासच नसतो, न्यायालयात जा विश्वासच नसतो, शाळेत जा विश्वासच नसतो, राजकारणी पुढाऱ्यांवर विश्वास नसतो. आपल्या ज्या व्यवस्था आहेत ना, या व्यवस्थांमध्ये अप्रामाणिकपणा, भ्रष्टाचार काम करतो आणि माणसं याला घाबरलेली असतात. कोण कोणाला कधी घडविल नाही सांगता येत. हे जग अजून चालू आहे. हे जग खूप चांगल्या व्यवस्थेचं बसलेलं आहे. जगाच्या सगळ्या व्यवस्था चांगल्या आहेत, फक्त त्या कागदावरच आहेत, अंमलात आलेल्या नाहीत. माणसं अजूनही खोटारडी आहेत, माणसं अजूनही अप्रामाणिक आहेत. माणसं कधी दगा देतील, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणणार आणि लगेचच दुसरं कोणी सापडलं की चाललं तिकडं, पण माझं तुझ्यावर खूप आहे प्रेम म्हणणार. माणसाचं प्रेम कोणावर आहे नेमकं कळतच नाही, स्वतः माणसालाच कळत नाही. तर हा जो फसवणुकीचा, एकमेकांना दगा देण्याचा, एकमेकांना गंडवण्याचा, एकमेकांचा गैरवापर करण्याचा हा जो प्रकार आहे, त्याला सगळी माणसं घाबरलेली असतात, ती एकमेकांना घाबरलेली असतात. आणि मग यात आधार कोण आहे, मनातलं बोलायला, तक्रार करायला कोण आहे.
तो देव. आणि मग त्याचा देवाचा गैरफायदा घेणारे, देवळं बांधणारे, कर्मकांड करणारे, कीर्तनं करणारे, मग ते नमाज पडो, हाज को चलो, इकडं पोपकडं चला, रोमला चला, अमुकला चला, इस्रायलला चला, अमुक जे काय आहे ना ते सगळी ढोंग आहे. माणसं जर प्रामाणिक झाली एकमेकांशी ना तर त्या दिवशी देव मरेल. माणसं पारदर्शी झाली ना ज्या दिवशी होतील त्या दिवशी हे व्यवहार पण सगळे स्वच्छ होतील. माणसं खऱ्या अर्थाने एकमेकांना आदर द्यायला लागतील आणि देव मरेल. देव काय जिवंत आहे तर निसर्गाची भीती आहेच आहे, पण निसर्गाच्या भीतीवर खूप सारी मात केली आता माणसानं. आता खूप मोठी भीती आहे ना माणसाची माणसालाच आहे. माणसं शस्त्र बनवील, माणसं बलात्कार करतील, माणसं खून करतील, माणसं खोटं बोलतील. कुठल्याही संसारात खोटं नाही असं नाहीच आहे. कुठल्याही दोन नात्यांमध्ये, मित्रांमध्ये सतत एकमेकांचं खरं बोलतंय का खोटं बोलतंय, खरं बोलतोय का खोटं बोलतंय, हे जे आयुष्यभर घेऊन आहे ना माणूस, त्यातनं काही माणसं मग देवाकडे पण जातात. आम्ही नाही घालू बाहेर. देवबिव नाही. आणि ती जी परंपरा सांगितली नाही गौतम बुद्धाच्या आरवाक बिरवाकपासून खूप जगभर खूप लोक झाले. खूप सुफी संतांनी देव नाकारलेत. खूप विचारवंतांनी, वैज्ञानिकांनी, सगळ्यांनी गेल्या कित्येक हजार वर्ष, 3000 वर्ष देव नाकारण्याची पण एक परंपरा आहे. आणि नाकारण्याची म्हणताना ते नाहीच हे सगळ्यांना कळलं. ज्यांना वास्तव कळलं की देव नाही तर त्यांनी ती नाकारलेली आहे परंपरा. त्या परंपरेचे आम्ही आहोत. आम्ही नैतिक आहोत. नैतिकतेनं जगायचं आहे, प्रामाणिकपणे जगू, प्रेमळपणे जगू आणि लोकांना जितका जमेल तितका आधार देऊ आणि लोकांचा जितका जमेल तितका आधार घेऊ. फसवणूक नाही करणार कोणाची, असं ठरलेले लोक. पण हे जग अजून त्या चक्रात आहे. एक मजेशीर व्याख्या सांगतो मी, जरा थोडी उलटी व्याख्या केली. आपल्याकडे मराठी भाषेत नास्तिक आणि आस्तिकचा खेळ चालतो. तर नास्तिक कोणाला म्हणतात, तो जो देव नाही मानत त्याला नास्तिक म्हणतात. आणि आस्तिक कोणाला मानतात, तर ज्याला देव मान्य आहे, देव जो मानतो त्याला आस्तिक म्हणतात. आम्ही आमच्याच मनानं फोड केली. आस्तिक म्हणजे काय, तर जे अस्तित्वात आहे ते मानतो तो आस्तिक, जे अस्तित्वात नाही ते मानतो तो नास्तिक. मग देव अस्तित्वात नाहीच आहे, ती काल्पनिक गोष्ट आहे. तर देव मानणारे सगळे लोक नास्तिक आहेतच. मग जे अस्तित्वातच नाही ते मानतो तो देव मानणारा तो नास्तिक. माणूस आहे, त्याचा स्पर्श आहे, त्याची जाणीवा आहेत, सगळं आहे, त्याचं अस्तित्व कळतंय. तो माणसाला माणूस मानतो किंवा हे निसर्ग आहे अस्तित्वात हे मानतो. ते अस्तित्वात आहे असं जो मानतो तो आस्तिक. आम्ही आस्तिक लोक आहोत. देव न मानणारे आस्तिक लोक आहोत, कारण देव ही काल्पनिक कल्पना आहे. माणसं पारदर्शी झाली पाहिजे. माणसं एकमेकांच्या विश्वासात झाली पाहिजेत. माणसांनी खरोखर एकमेकांवर आयुष्यभराचं प्रेम केलं पाहिजे. माणसं भावनांनी गुंतली पाहिजेत एकमेकांना. माणसं करुण झाली पाहिजेत. माणसं प्रेमळ, निर्मळ, नम्र झाली पाहिजेत. आणि लक्षात घ्या, जगातली दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आत्ता नास्तिक आहे, निधर्मी आहे. तर ते लोकांना कळलंय देव नाही आणि धर्म नाही. मग धर्म आणि देव कोणी टिकवून धरले, तर दोन लोक आहेत. एक, एकमेकांवर विश्वास नसलेले, माणसात भांडणं लावून देणारे, माणसात अविश्वास असलेले लोक यांनी देवधर्म लावून धरलेत. आणि दुसरं, देवधर्माच्या हरामखोरीच्या धंद्यावर जगणारे जे लोक आहेत, भांडगुळं, त्यांनी लावून धरलेत. त्यांची गरज आहे. मग त्यांची भांडणं व्हायला, शस्त्र विकायला, रक्तपात व्हायला, अवयव विकायला, काही. त्या गाजावर नाही का ट्रम्पच्या जावायला सोसायटी बांधायची म्हणून ते गाजावर शिरकाण. तर या हरामखोर लोकांना देवधर्म हवेत. आणि हे जे मनानं भ्याड, मनानं गरीब, भित्रे आणि एकमेकांवर विश्वास नसलेले लोक आहेत, यांना देव हवा आहे. तर देव यांच्यामुळे टिकून, या दोन जमातींमुळं. बाकी जग निष्ठच चाललंय. आणि मला विश्वास आहे काही काळ लागेल त्याला, 100 वर्ष, 2000 वर्ष, 3000 वर्ष किंवा 40,000 वर्ष सुद्धा. पण माणसं कधी ना कधी देवातनं बाहेर येतील. आणि ज्या दिवशी देवातनं बाहेर येतील माणसं, त्या दिवशी खऱ्या अर्थानं ती नैतिक, प्रामाणिक, पारदर्शी होतील. धर्म आणि देव ही नैतिकता आणि पारदर्शीपणा यातली आत्ता अडथळ्याची गोष्ट होऊन बसली आजच्या काळात. एकेकाळी तिच्या उद्गमाच्या वेळेस चांगली असेल कदाचित, आज नाही राहिलेली. सोडायचं असेल तर धर्म सोडा, निर्मळ माणूस व्हा. सोडायचं असेल तर देव सोडा. या जगात देव नसतो. खूप सांगायचं होतं खरं तर. देव या शब्दाचा फारसीतला अर्थ सैतान असा पण आहे. खूप मोठ्या माणसाला, राक्षसाला
देव म्हटलं जातं फारसी भाषेत. आणि राक्षस नावाची आपल्याकडे जमात होती जी आर्यांनी राक्षसांना बदनाम केलं. दैत्य राक्षस वगैरे हे जे हे आपले पूर्वज आहेत, द्रविड आणि नाग पूर्वज. यांना शिव्या दिल्या आर्यांनी की ह्या शिव्या आहेत. राक्षस आणि दैत्य या शिव्या नाही आहेत, या आपले पूर्वज जमाती आहेत. तर राक्षस हा सैतानाला पर्यायी शब्द केला, तसं नाही आहे. या द्रविडांमधल्या मूळ जमाती आहेत. जमातींचा म्हणूनच इतिहास अभ्यास केला पाहिजे. तर ते जाऊ दे, त्याच्यावर बोलू कधी, द्रविड आर्य नाग वगैरे याच्यावर. पण देव सोडला पाहिजे, त्याचा काही उपयोग नाही आणि कधी उपयोगाला आलेलं दिसत नाही देव. माणसांच्या भावना होत्या, माणसाला दिलासा यायला उपयोगी होतं, पण तरी माणसांना दिलासा आलेला नाही. माणसं अजूनही अनिश्चित वागतात. कधी पोट भरेल का नाही आपलं, पाऊस कधी पडेल, दुष्काळ पडेल का, खूप पाऊस पडेल का, बर्फ पडेल का, युद्ध होईल का, आपल्याला कुणी मारेल का, शत्रू होईल का कुणी आपलं. सतत भीती, सतत भीती, सतत भीती. यातनं देव टिकून आहे. ते या भीतीतनं जग बाहेर आणण्याचा प्रयत्न करणं. माणूस होणं, सच्चिल नैतिक माणूस होणं, चांगलं माणूस होणं. बघा, मग लोकांना ही कर्मकांड, देवधर्म, देवळं, मशिदी, चर्चेस यांची गरज नाही वाटणार आहे. त्याच्यात जो अब्जावधी रुपये पैसा खर्च होतोय त्या इमारतींमध्ये पण आणि त्यांच्या कर्मकांडांमध्ये आणि त्यांच्या रोजच्या व्यवहारांमध्ये, जो धर्म आणि देव जो पैसा खात आहे त्या पृथ्वीचा, तो पैसा वाचला तर गरीब वाचतील, गरीब उभे राहतील, आर्थिक समानता येईल. धर्म आणि देव हे आर्थिक समानता येऊ देत नाही या जगात. ते गरीब, श्रीमंत, मध्यमवर्ग असे वर्ग टिकवण्याची जबाबदारी या देवधर्मांची पण आहे. बाहेर निघावं लागेल ना, नैतिक व्हावं लागेल, चांगलं माणूस व्हावं लागेल आणि एकमेकांवर खरं प्रेम करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, आपला मेंदू आहे ना, दुसऱ्याला संपूर्ण वाचता येईल असं जगावं लागेल. तो किती कवटीत दडलेला असला तरी आपला मेंदू खुला करून दुसऱ्यांना दाखवता येणं, बघा माझा मेंदू स्वच्छ आणि निर्मळ आहे आणि आता असे विचार खळखळा वाहत आहेत त्यातले, हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी देव, धर्म, कर्मकांड, जाती या गोष्टी नष्ट होतील.